कृषी विभागाला आली जाग. BBSचा दणका. शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या फळबागांची लागवड करावी. त्याद्वारे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल असे आवाहन चक्क कृषी विभागाकडून करण्यात आले. मात्र महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन विभागाचं वगळण्यात आला की काय असा प्रश्न निर्माण झाला. ऐन हंगामात फळबागा लावण्यासाठी ऑप्शन येत नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता आणि याबाबत BBSने सविस्तर वृत्त दिले. त्यानंतर महिनाभराने कृषी विभागाला जाग आली असून 2 दिवसांपूर्वी पोर्टलवर फलोत्पादन सुरू झालंय. शेतकऱ्यांसाठी शासनाकडून दरवर्षी फळबाग लागवडीसाठी अनुदानाच्या विविध योजना राबवण्यात येतात आणि त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. गेले काही दिवस या पोर्टलवर फलोत्पादन विभागातील योजना येत नसल्याने शेतकऱ्यांची अक्षरशः दमछाक झाली आहे. फळबागा लागवडीचा अर्ज करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले गेले, परंतु पोर्टलवर घटकच येत नाहीत. जुलै महिना फळबागा लागवडीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आहे. शेतकऱ्यांचे अर्ज दाखल होऊ शकलेले नाहीत अशी स्थिती अनेक शेतकऱ्यांची आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आणि मनरेगा योजनेच्या माध्यमातून यासाठी आवश्यक असलेल्या पूर्वसंमतीसाठी अर्ज सबमिट झालेला नाही. गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून वेळोवेळी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचा प्रयत्न केला, मात्र यश काही मिळाले नाही. कधी OTP जनरेट होत नाही, कधी अर्ज सबमिट होत नाही. परिणामी संपूर्ण प्रक्रिया ठप्प झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांना सध्या फळबागा लागवड सुरू करायची होती, मात्र अर्ज प्रक्रिया न झाल्याने अडचण झालेली आहे. लागवडीसाठी लागणारी रोपे, सिंचन यंत्रणा, मजुरी, मनरेगाचे मंजुरीचे आदेश हे सगळे अर्जाच्या पूर्वसंमतीवर अवलंबून आहेत. परंतु सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याआधीच पोर्टल सुरळीत काम करत नसल्याने योजना केवळ कागदावरच राहणार का असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे लागवडीची वेळ योग्य वेळ वाया जाईल की काय असा प्रश्न आता पडला होता आणि याबाबत कृषी विभागाच्या तालुका जिल्हा कार्यालयात कोणाकडेही समाधानकारक उत्तर नाही. सतत इंटरनेट अडचणी, OTPची अडचण, सर्व्हर डाऊन, साईट न उघडण्याच्या तक्रारी केवळ एका शेतकऱ्याच्या नाही तर असंख्य शेतकऱ्यांच्या आहेत. हे पोर्टल शेतकऱ्यांसाठी गरजेचे असताना डिजिटल सुविधा कमी मिळत असल्याने पूर्वसंमती मिळालेली नाही तर शेतकरी फळबागा लागवड करण्याच्या निर्णयापासून वंचित राहणार होता. लागवडीचा योग्य हंगाम सुरू असूनही शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडलेलं आहे. राज्य सरकार आणि कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टलची तांत्रिक सुधारणा करून अर्जदारांना अडचणविरहित सेवा देण्याची मागणी होत होती. उपसंचालकांनी अजब माहिती. याबाबत राज्याचे कृषी विभागाचे पुणे स्थित उपसंचालकांकडे विचारणा केली असता त्यांनी आमच्याकडे मोठ्या प्रमाणात अर्ज आलेले असून त्यामुळे काही दिवस महाडीबीटीवरील फलोत्पादन विभाग बंद ठेवण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं. 2 दिवसांपासून हे पोर्टल सुरू झालेलं असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतो आहे. BBCS न्यूजसाठी हरिभाऊ सोनवणे, उपसंपादक, नाशिक.